नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे ध्रुव तारा. एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाला 2 राण्या होत्या, एक आवडती आणि एक नावडती. नावडत्या राणीला एक मुलगा होता 6-7 वर्षाचा. त्याचं नाव होतं ध्रुव. ध्रुव खूप तेजस्वी आणि गोड मुलगा होता. एके दिवशी राजा राजसिंहासनावर बसलेला असताना ध्रुव खेळत खेळत आपल्या बाबाच्या मांडीवर जाऊन बसला. तितक्यात राजाची आवडती राणी तिथे आली. राजाची आवडती राणी म्हणजे ध्रुवची सावत्र. राजाच्या मांडीवरती ध्रुव बसलेला पाहून तिला खूप राग आला. तिचा खूप संताप झाला. ती रागारागात संतापाने राजाजवळ गेली आणि तिने ध्रुवला हाताला खेचून राजाच्या मांडीवरून खाली उतरवले आणि जोरात लाथ देऊन त्याला पायऱ्याने ढकलून दिले. छोटासा ध्रुव पायऱ्याने गणगळत येऊन खाली पडला. ध्रुवला पण खूप राग आला. ध्रुव आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणाला, मी अशा जागेवर बसेल की मला तिथून कोणीही उठवणार नाही. त्याची आई बिचारी त्याला जवळ घेऊन रडत होती. मग ध्रुवने निश्चयच केला की ज्या जागेवरून मला कोणी ओठ म्हणणार नाही, उठवणार नाही, अशाच जागे मी आता बसेल. आणि तो जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये त्याने खूप तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेतले. देव प्रसन्न झाले. काय तुला वर मागायचा आहे तो माग म्हणाले. ध्रुव म्हणाला, मला अशी बसायला जागा द्या की तिथून मला कोणी उठ म्हणणार नाही आणि उठवणार पण नाही. मग देवाने त्याला आकाशामध्ये ताऱ्याची जागा दिली, ध्रुव तारा. मग देवाने त्याला वर दिला की आजपासून तू आकाशामध्ये ध्रुव तारा बनवून राहशील. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपल्याला आकाशामध्ये ध्रुव तारा दिसतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.